किती दिवसांनी असं निवांत खातोय. कसलं टेन्शन नाही की कुठल्या कामाचा लोड नाही. सगळं आता सॉर्ट आउट झालं. रेवामुळे अमेरिकेला जायचा मार्ग मोकळा झालाय. आहा. सिद्धू, हे सिद्धू, अरे सिद्धू, अरे सिद्धू, अरे तू इथे खात बसलास. अरे सगळ्या किटल्या रिकाम्या आहेत. तुझ्या भरोश्यावर थांबलो होतो मी. अरे तू कोठ्या सुद्धा गेला नाही आज. बापू का रे, मी लवकरच अमेरिकेला जाईन. तेव्हा तुला या कामाची सवय व्हायला नको का? त्यामुळे मी आजपासून कुठलंही काम करणार नाही. अरे मग हे सांगणार केव्हा? अहो काय बोलता काय तुम्ही? अहो सिद्धू आला असेल मळ्यात. हा मला खात्री आहे त्याची. आणि तुमच्याच माणसाचा उशीर झाला असेल. हा का रे सिद्धू? एक मिनिट. तू जाणार होता मळ्यात काय? हा हा हॅलो. सॉरी, काहीतरी गैरसमज झालाय. सिद्धूला जमलं नाही मळ्यात. हो, उद्या तुमच्या माणसांची मजुरी देतो मी. हो हो ओके. सिद्धू, अरे तू मळ्यात जाणार होता ना, त्या मजुरांना कामं सांगायची होती आणि तू तर इथंच. मी आता कुठलंही काम करणार नाहीये. अमेरिकेला जाण्यासाठी पै जोडत होतो मी. आता मला काही गरज नाहीये. मला फायनान्स मिळालाय. तर मला नाही वाटत आता ही कामं करायची काही गरज आहे. सिद्धू, हे ना नेहमीच्या स्टोअरला पोहोचवायचंय. ती नानी पण बोलावते तुला. जा आणि बघ काय काम आहे ते. मी तर कुठलंही काम करणार नाहीये. म्हणजे मग हे आजची ऑर्डर कोण पोहोचवणार? हा आहे ना, हा करेल. नाही जमणार. का म्हणून विचारा. का? का? नाही बघा, झाडाला पाणी घालणं, पंप पेटवणं, ही सगळी कामं सिद्धभाऊ करत होते. आज त्यांनी एक पण काम केलं नाही आणि सगळी काम अचानक माझ्याकडे आले. अहो सकाळपासून किती धावपळ करतोय मी. अरे सिद्धू, तू काहीच कामं केले नाही, त्यामुळे सगळी कामं खोळंबली आहेत. अरे तुझ्यामुळे सगळ्या माणसांची गोची झालीये. मी सांगितलं ना, मला नाही जमणार ही कामं करायला. मला स्टार्टअप साठी फायनान्स मिळालाय. त्यामुळे आता कुठलंही काम करणार नाहीये. मला अमेरिकेला जायची तयारी करायची. अरे खूप लवकर सांगितलंस तू. हा, अरे आधी नाही सांगता आलं तुला हे? अरे मी तेच सांगत होतो, तुला काम करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. आम्ही काल सगळी कामाची सोय केली असती. आम्ही आमची कामं केली असती ना. काय झालं? मला आज सकाळीच जाणवलं की मला ही सगळी कामं करायची काहीच गरज नाहीये. पण आता तुम्हाला कळलंय ना, त्यामुळे माझ्यावर अवलंबून राहू नका. ए, दे ठीक आहे. दे चहा दे. वा, असा काय हा? अरे याला काय झालं? ताई याचं जाऊ दे, पण आता ही सगळी कामं आपण कशी आटपायची याचा विचार करा बापू. पुन्हा आता ही कामं करणार तरी कोण? माझ्याकडे काय बघताय? मला भरपूर काम आहे आतमध्ये. मी नाही करणार. चला 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 आप्पा, अरे खूप कामं खोळंबली आहेत. चला. अरे पकड, कप पकड. दे किटली दे. अरे दे सुवास बॉक्स दे. दे दे दे. अरे नाही जमणार एवढं सगळं. तुम्ही काही काळजी करू नका. मी बरोबर करीन सगळी कामं. आणि हो, फायनान्स मिळाला म्हणून काय झालं? ही कामं करायलाच हवी. माझ्या माणसांना माझ्या कामाला नाही म्हणून चालणार नाही, मला कसं तरी वाटतं. आणि फायनान्स आता मिळालाय ना, पण त्याआधी हीच कामं होती ना जी मला होप होती अमेरिकेला जाण्यासाठी. तर तुम्ही काळजी करू नका, मी ही सगळी कामं करणारच. आणि हो, अगदी फ्लाईट पकडायच्या आदल्या रात्रीपर्यंत मी ही सगळी कामं चोखपणे करणार. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तू केव्हा आलीस? हे काय आत्ताच. ऍक्च्युली निघायचंय म्हणून लवकर आले. निघायचंय म्हणजे?
हो, आज मी परत चालले मुंबईला. निघतेच आहे थोड्या वेळात. बर तू आवरून घे, मी ही कामं आटपून येतो. आलोच. एक्सक्यूज मी. किटल्या कुठे त्या ना किटल्या? अरे तू बघतो काय आपल्याला काम करायची बरोबर. चल लवकर कर. चला. चला, ती रेवा परत जातीये. आता मला माझी खोली परत मिळणार. लहानपणापासून ती खोली सोडली नाहीये मी, पण या ताईमुळे मला त्या बाईला खोली द्यावी लागली. रत्नाका, थँक्यू सो मच. अरे काय हे काय अशी उड्या मारत आलीस? काय झालंय? रत्नाका, काल तुम्ही जे काही म्हणालात ना ते पटलंय मला. मी खूप विचार केला. मी हरणाऱ्यातली, खचून जाणाऱ्यातली नाहीये. अगं मग तेच तर म्हणतीये मी. कशाला उगाच त्या रेवाच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं? नाही, वाईट तर वाटतंय मला, कारण काल रेवा मॅडमनी माझ्यासोबत या कुटुंबाकडे सुद्धा महत्वाकांक्षा नाहीये म्हणून सगळ्यांविषयीच डिसअपॉइंटमेंट दाखवली. पण त्यांना काय माहित, या घरातली प्रत्येक स्त्री कर्तबगार आहे. त्यांना हे कळलं नाही कारण त्यांनी हे गाव पाहिलंय, पण अजून देशमुख कुटुंब कसं आहे हे त्यांनी कुठे पाहिलंय? रत्नाक्का, या घरातल्या प्रत्येकाकडून मी जे काही शिकले ते मी वाया नाही जाऊ देणार. शाब्बास, यालाच म्हणतात देशमुखांची सून. कर, तुला हवं ते कर. आणि तसंही त्या रेवाची काही पर्वा करू नकोस. निघतीये ती आज. निघते? हो, आज जातीये ती मुंबईला परत. मी आलेच. हा, आदिती. परत कधी यावंसं वाटलं तर मग परत या गुळपोळीला. नक्की आहे. खूप छान आहे तुमचं गाव. बघा, स्वागतालाही पुढं, निरोप देतानाही पुढं. अहो थांबा, आता निघाली ती. जाऊ दे ना, जाते तर परत वाद नको. अहो रेवा मॅडम, आमचं गाव तुम्हाला एवढं आवडले तर काही दिवस अजून थांबला असता. कशाला? बिझी असतात ना त्या, कामं खोळंबतील त्यांची म्हणून. जाल ना की येऊ, म्हणजे स्टँड पर्यंत सोडायला? अहो, गाडी आणली त्यांनी, बसने नाही आल्यात काही त्या. नानी, अगं यावेळेस नाना विसरले, पण तू नाही विसरली. त्यांनी गाडी आणली ती. हय्या, खरंच लक्षात राहिलं माझ्या. हो नानी. बरं, जाते मी. जाताना नेहमी येते मी म्हणायचं. ठीक आहे, येते मी. आणि मला खूप मजा आली इथे राहून. खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांसोबत राहून. इनफॅक्ट कित्येक वर्षानंतर मी असं एकत्र कुटुंब पाहिलंय. आणि हो, मी जर चुकून कुणाला काही बोलले असेल आणि त्याचा तुम्हाला राग आला असेल तर मनापासून सॉरी. आणि एकच सांगते, तुम्ही सगळे असेच एकत्र राहा नेहमी. हो, हे सांगायची गरज नाही. देशमुख कुटुंब कायम एकत्रितच राहणार. हा, तुझे पैसे येतील 2 दिवसात, काही काळजी करू नको. आणि हो, कधी काही अडचण आली तर बिनधास्त फोन कर, कारण मनापासून कष्ट करणाऱ्यांना माझा नेहमी सपोर्ट आहे. थँक्यू मॅडम. निघालात तुम्ही? आता सगळी कामं झाली आहेत, मग इथे थांबून काय करायचंय? मला माहितीये मी दुखावलंय तुम्हाला, पण जसं या घरातल्या प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलंय, तसंच या 2 दिवसात मी तुमच्याकडून सुद्धा खूप काही शिकले.
आपल्या कामाशी प्रामाणिक राहणं, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगवेगळं ठेवणं, अँबिशियस असणं. गुड. हे असं 2 दिवसात एखाद्याकडून शिकता येतं, पण इम्प्लिमेंट करणं खूप डिफिकल्ट आहे. तसंच 2 दिवसात माणसाची फक्त ओळख होते, तो माणूस पूर्णपणे कळत नाही. आय अग्री, पण सगळ्यांनाच समजून घ्यायला वेळ नाही ना देता येत. पण त्याला सिद्ध करून दाखवण्याची एक संधी तर देऊ शकतो ना. म्हणजे मला पटलंय. मी काहीच प्रयत्न केले नाही. मॅम, मला 2 दिवस द्या. मला तुमच्या समोर सिद्ध करायचंय की मी देशमुख इंडस्ट्रीज किती मोठी करू शकते. हे बघ, त्यासाठी मी तुला वेळ दिला होता आणि आता माझा डिसिजन झालाय. मी सिद्धार्थच्या स्टार्टअपला फायनान्स देते. द्या ना, त्याचा मला आनंदच आहे. तुमचा तो डिसिजन नका बदलू. फक्त माझ्या समाधानासाठी मला एक शेवटचा प्रयत्न करू द्या. माझा डिसिजन झालाय आणि तुला फायनान्स नको आहे ना, मग का प्रूव्ह करायचंय? कारण मीच काय, देशमुखांकडची प्रत्येक सून, प्रत्येक मुलगी, मुलगा, या घरातला प्रत्येक सदस्य इमोशनल आहे. आणि म्हणूनच कदाचित बाहेरून अँबिशियस दिसत नसेल. मला सिद्ध करायचंय स्वतःला. मला दाखवून द्यायचंय की देशमुख इंडस्ट्रीज मध्ये भरपूर पोटेन्शियल आहे. मला हे सुद्धा सिद्ध करायचंय की माझं अख्खं कुटुंब अँबिशियस आहे. 2 दिवस थांबाल? मी यासाठी इथे थांबणं व्हॅलिड नाहीये आदिती. मला माहितीये मी तुमचा खूप वेळ घेते, पण प्लीज. हे बघा, तुम्ही जेव्हा इथे आला होतात तेव्हा खूप आनंदाने आला होतात. आम्ही सुद्धा खूप उत्साहाने तुमचं स्वागत केलं. पण आता तो आनंदच राहिला नाहीये. ऍक्च्युली त्याला मीच जबाबदार आहे. पण प्लीज एक संधी द्या ना. तुम्ही 2 दिवसांनी जेव्हा इथून जाल ना, तेव्हा बाय करताना मनात कुठलाही राग, रुखरुख, गैरसमज, ऑकवर्डनेस नसेल. मॅडम, अहो, आता एवढा आग्रह करतीये ती, तर थांबा ना 2 दिवस. म्हणजे 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि काय ना, तुमच्यामुळे फक्त आदितीचे नाही, आम्हा सगळ्यांचेच डोळे उघडलेत. नाही, तुम्हाला वाटतंय ना आम्हा सगळ्यांमध्ये बिझनेस स्किलची कमतरता आहे. मग आता आदितीमुळे आम्हा सगळ्यांना स्वतःला सिद्ध करायची संधी मिळेल. काय ग? हो, प्लीज थांबा ना. आता हे काय नवीन नाटक लावले आदितीने? नाही, रेवा इथे थांबायला नको. आणि यांचा काही भरोसा नाही. युवराजच्या आईला जसं कन्व्हिन्स केलं तसं रेवाला सुद्धा इम्प्रेस करतील आणि फायनान्स मिळवतील. नाही, आपण सांगितल्यावर नाही ऐकणार ती. रागवली आहे ना आपल्यावर. सिद्धूने सांगितलं की ऐकेल. सिद्धू, सांग ना रेवाला थांबायला. मी काय सांगू? मलाच वाटतं हिने इथे थांबू नये. ह्या 2 दिवसात पूर्ण मॅच बदलाल तुम्ही. पण सांगावं तर लागणारच, नाहीतर रेवा समोर इम्प्रेशन पण खराब होईल. अरे सिद्धू, सांग ना थांबायला. नाही म्हणजे आदिती एवढं सांगते तर थांब ना 2 दिवस. प्लीज. ठीक आहे, पण फक्त 2 दिवस. थँक्यू सो मच. मलाही बघायचंच आहे, बिझनेस वुमेन म्हणून 2 दिवसात तू अशी किती मजल मारतेस ते. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. सिद्धार्थ, तुला माहितीये ध्रुवतारा कोणता आहे? ध्रुवतारा?
त्यासाठी रोज चांदणं बघावं लागेल. जो तारा आपली जागा बदलत नाही, जो आपल्या जागी आढळ आहे, तो ध्रुव तारा. अगदी तुझ्यासारखा. काय? हो, खरंच तू ध्रुव ताऱ्यासारखी आहेस, एकदम फर्म. म्हणजे बघ ना, आदितीने तुझ्याकडे संधी मागितली तेव्हा तू पूर्ण कुटुंबासमोर म्हणालीस की माझा निर्णय झालाय, मी सिद्धार्थला फायनान्स करणार आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही आता. तेव्हाच समजलं की तू तुझ्या डिसिजनवर किती फर्म आहेस. हाडाची बिझनेस वुमन आहेस, शब्द पाळणारी आहेस. हे बघ, मी तुला फायनान्स करायचा जो डिसिजन घेतलाय ती वेगळी गोष्ट आहे, आणि आदितीला प्रूव्ह करण्यासाठी लास्ट चान्स दिलाय ती वेगळी गोष्ट आहे. हा, आता उद्या आदितीने स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं आणि मला फॅक्टरीमध्ये फायनान्स करावंसं वाटलं तरी तुला फायनान्स करण्याचा डिसिजन मी बदलणार नाही. हे चांगलंय. काही झालं तरी मला मिळालेला फायनान्स जाणार नाही, पण फॅक्टरीसाठी फायनान्स नाही दिला पाहिजे हिने. फॅक्टरीसाठी खूप फायनान्सची गरज आहे. फॅक्टरीला फायनान्स मिळाला तर कदाचित मला मिळणाऱ्या फायनान्सची अमाऊंट कमी होऊ शकते. सिद्धार्थ, कसला विचार करतोयस? नाही म्हणजे ते खरंच खूप चांगलं आहे. तू आदितीला पुन्हा एक संधी देतेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आदितीचं वागणं खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे बघ ना, मी तिला एवढं सगळं बोलून सुद्धा तिने जिद्द सोडली नाही. इनफॅक्ट तिला हेही माहितीये की आता मी फॅक्टरीला फायनान्स करणार नाहीये, तरीही तिला स्वतःला प्रूव्ह करायचंय. माझं तिच्याविषयीचं, या कुटुंबाविषयीचं, बिझनेसला घेऊन असलेलं मत चुकीचं आहे हे तिला दाखवायचंय. आय लाईक इट. पण तुला असं वाटायला नको की हे 2 दिवस तुझे वेस्ट गेले म्हणून. नाही वाटणार. ज्या कॉन्फिडन्सने आदितीने 2 दिवस मागितलेत माझ्याकडे, त्यावरून मी तुला खात्रीने सांगू शकते तिच्या डोक्यात नक्की काही ना काही प्लॅन असणार, आणि मला त्याचीच एक्साइटमेंट आहे. मला बघायचंय ती 2 दिवसात इतक्या कमी वेळात ती काय करणार आहे ते. लेट्स सी. काहीच करू नाही शकणार. 2 दिवसात तुला प्रूव्ह करून दाखवणं कठीण आहे, म्हणून मला तशी फार काळजी नाही. आणि जरी तिने चांगलं काही ठरवलं तरी मी आहेच. मी बोलून तर आलीये 2 दिवसात प्रूव्ह करून दाखवते, पण एकटी काय करणार आहे मी? मॉम डॅड, मिस करते मी तुम्हाला. आता तुम्ही इथे असता तर तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज मला शिकवल्या असत्या. कारण बाकी काही असलं तरी तुम्ही दोघं खूप चांगले बिझनेसमॅन आहात, ॲम्बिशियस आहात. डॅडने तर शून्यातून एवढा मोठा बिझनेस उभा केलाय. कळत नाहीये मला मी काय करू. काय करणार आहेस 2 दिवसात? कसं सिद्ध करणार आहे स्वतःला? चॅलेंज घेताना माझ्या मनात फक्त स्वतःला सिद्ध करण्याचं होतं. कसं ते माहित नाही. काय? अगं अदिती, तू स्वतःहून चॅलेंज घेतलेस? मला वाटलं तू काही ना काही ठरवलं असणार. अरे, ठरवायला वेळच कुठे होता. जसं मला समजलं की रेवा मॅडम निघतायत, मी लगेच त्यांना थांबवण्यासाठी खाली आले. त्यांना प्रूव्ह करून दाखवण्याचं पक्क होतं, पण तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी काही न ठरवता घेतलं चॅलेंज मी. पण अदिती, आता काय करायचं? आता काही ना काही ठरवावं लागणारच ना. हो, पण तू नको काळजी करूस, काहीतरी मार्ग नक्की निघेल. मी आलेच. मी सुद्धा माझं कर्तव्य चोखपणे पार पाडणार आहे. आदितीने माझ्यावर संशय घेतला, ती चुकली असली तरी नवरा म्हणून तिच्या या चॅलेंजमध्ये मी तिला मदत करणार आहे. नक्की कर. बिझनेसमध्ये हेच स्पोर्टिंग स्पिरिट लागतं, आणि ते तुझ्यात आहे. आणि म्हणून मला वाटतं की तुला फायनान्स करण्याचा जो मी डिसिजन घेतलाय तो अगदी बरोबर आहे. अँड यू वर राईट. आय एम लाईक अ टेलिस्कोप.